नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहताय ते डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत सावेडी भागामध्ये. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आता त्या ठिकाणी सावेडीचं एसटी स्टँडचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि 8 मे रोजी मोठ्या थाटामाटात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते इथे उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र सध्या हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. इतका मोठा घाट घालून घोडं नडलं कुठे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. सावेडी एसटी स्टँडचं काम चालू करण्यात आलं होतं, मात्र मूळ मालकांच्या क्षेत्राच्या वादामुळे सध्या हे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठमोठे खड्डे घेण्यात आलेले होते आणि इथे कामही चालू करण्यात आलेलं होतं. दरम्यान एसटी महामंडळाने केलेला दावा आणि या जागेचे मूळ मालक विष्णू सदाशिव देशमुख यांनी केलेला दावा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत मूळ मालक विष्णू सदाशिव देशमुख आणि मंगेश विष्णू देशमुख. जाणून घेऊ सविस्तर त्यांच्याकडनं नेमकं हे प्रकरण आहे तरी काय. नमस्कार, मी मंगेश विष्णू देशमुख. या ठिकाणी मी जो उभा आहे सावेडी बस स्थानक 233 हा सर्वे नंबरमध्ये, या सर्वे नंबरचा आम्ही मूळ मालक आहोत. या ठिकाणची सत्य परिस्थिती अशी आहे, हे एकूण क्षेत्र 1985 साली 51 गुंठ्यापैकी 31 गुंठे जागा आम्ही एस टी महामंडळाला संपादन केली. आमच्या कुटुंबाने एस टी महामंडळाने 31 गुंठे जागा घेतली. त्या 31 गुंठ्यापैकी जागा त्यांनी 19 गुंठे जागा सामाजिक न्याय भवनला हस्तांतरण केली, विकली ती जागा त्यांनी. ठीक आहे, विकली ती 31 मधली 19 गुंठे जागा त्यांनी न्याय भवनला हस्तांतरित केल्यानंतर त्यांच्याकडे शिल्लक खाली राहती 12 गुंठे जागा. बरोबर, 12 गुंठे जागा शिल्लक राहती आणि आमची टोटल होती 51 गुंठे जागा. आज तागायत 21 गुंठे जागा, 22 गुंठे जागा माझ्या ताब्यामध्ये आहे. माझ्या क्षेत्रामध्ये आज तागायत ते वडिलोपार्जित माझे क्षेत्र आहे. मी ते क्षेत्र आज वापरतो, माझ्या ताब्यामध्ये आहे. एस टी महामंडळाचं आज 12 गुंठे क्षेत्र त्यांच्या ताब्यामध्ये आहे, त्यांच्या हातामध्ये आहे. आणि ॲक्च्युली ही जागा भरती 32 गुंठे. तर 12 गुंठे जागा शिल्लक असताना हे 32 गुंठ्यामध्ये काम कसं काय करतात? एक साधा सोपा प्रश्न आहे. हे त्यांनी 12 गुंठ्यामध्ये त्यांच्या जागेत काम करावं ना, ते माझ्या क्षेत्रामध्ये काम कसं काय करतात? हे जे माझे क्षेत्र आहे ते आज तागायत माझ्या ताब्यामध्ये आहे आणि माझ्या ताब्यामध्ये असण्याचे पुरावे, कागदपत्रे, पुरावे सगळे माझ्याकडे आहे. आणि याची कल्पना एस टी महामंडळाला पण आहे. या ठिकाणी एस टी महामंडळाचं जे मैदान आहे, या मैदानामध्ये आजपर्यंत अनेक सर्कस येऊन गेल्या, फनफेअर येऊन गेले, विविध प्रदर्शन या ठिकाणी भरले. त्या प्रदर्शनला आम्ही हे आमचं क्षेत्र, माझी जागा मी भाडेकरारांनी देत आलेलो आहोत, अनेक वेळा दिलेली. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ एस टी महामंडळाच्या ताब्यामध्ये 12 गुंठे क्षेत्र असताना ते माझ्या क्षेत्रामध्ये खड्डे बांधकाम कसं काय करतात? 22 मे रोजी मी माझ्या क्षेत्रामध्ये आलो असता या ठिकाणी खड्डे घ्यायचं काम चालू होतं, बांधकाम करण्याचं काम माझ्या क्षेत्रामध्ये चालू होतं. मी त्यांना या बाबतीत विचारलं, मी इथं कामगार लोक होते, जे बिल्डर होते, त्यांना विचारलं, मी जे गांधी कन्स्ट्रक्शन इश्यूचं, त्यांना मी विचारणा केली की बाबा तुम्ही माझ्या क्षेत्रामध्ये खड्डे का घेताय? माझ्या क्षेत्रामध्ये तुम्ही का खड्डे घेताय? म्हणे एस टी महामंडळ साहेबांनी आम्हाला सांगितलं सगळं मैदान आपलेच आहे, कुठं खड्डे खाणं. म्हणजे हा एक प्रकारचा ताबेमारी झालेली आणि एकदम उडवाउडवीचे तर लहान मुलासारखं उत्तर त्यांनी मला दिलं. आता आम्ही एक कष्टकरी कुटुंबातून येतो, आम्ही काय कायदा हातात घेऊ शकत नाही, की कायदा हातात घ्यायची आमची इच्छा. आमचा न्याय व्यवस्थेवर सरकारवरती विश्वास आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही त्यांना नोटीस देखील पाठवलेली, विविध ठिकाणी आम्ही तक्रार केलेली. तर हे काम त्यांनी बंद केलं मी त्यांना विचारणा केल्यानंतर. आणि मग एक 10-15 दिवसांनी डायरेक्ट आमच्या नावाने गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस तोफखाना पोलीस स्टेशनला चालू झाली. आम्हाला तिथून फोन. तर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस म्हणजे काय? काम चालू होतं, तिथे देशमुख आले, इथं काम करायचं नाही, बंद करा, हिंसा घडल, हाणू मारू. ऍक्च्युअली आम्ही आमच्या जागेत जायला मला बंदी थोडी. मी माझ्या जागेत आलो, माझ्या जागेत काय आपल्या घरात जायला आपल्याला बंदी आहे का? मी माझ्या जागेत आलो. तर हा खोटा गुन्हा दाखल त्यांनी आमच्यावर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ऍक्च्युली याच्यामध्ये काय दिसून येत आहे की सरकारला हाताशी धरून, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अहिल्यानगर महानगरपालिकेतला नगर रचना विभाग, म्हणजे याच्यामध्ये सहाय्यक संचालक असतील,
वयपासून खालपर्यंत सर्व अधिकारी वर्ग एकदम भ्रष्टाचारी झालेला आहे. अहो त्यांनी साधी इथे येऊन जागा सुद्धा मोजली नाही. 12 गुंठे, 20 गुंठे का 30 गुंठे, खोटे कागदपत्र, खोटे साया, खोटे शिक्के, परमिशन देऊन टाकली. त्याची देखील माहिती आम्ही त्यांना मागवलेली. ते देखील ते आज माहिती द्यायला आम्हाला घाबरतात, टाळाटाळ करतात. त्याची पण प्रोसेस आमची चालू आहे, ती पण माहिती आमच्या हातामध्ये येणार. खोटी परमिशन त्यांनी दिली. खोटी परमिशन दिली. तोफखाना पोलीस स्टेशनला आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये एक दिसून येत आहे की सरकारला हाताशी धरून एसटी महामंडळ आणि गांधी कन्स्ट्रक्शन म्हणजे कोण? अक्षय गांधी आणि परेश गांधी यांच्या मागे एक मोठे राजकीय पाठबळ आणि गुंडांची टोळी कार्यरत आहे. या नगर शहरामध्ये आणि नगर शहराच्या बाहेर देखील हे अवैध कामं करतात. लोकांच्या जागा हडपण्याचं काम हे लोक करतात. हे गांधी कन्स्ट्रक्शन, परेश गांधी असं माझा जाहीर आरोप आहे. त्यांनी माझी जागा बळकवण्याचा आज यांनी प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांचा चालू आहे. एसटी महामंडळाला हाताशी धरून, सरकारला हाताशी धरून. याच्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचा नगर रचना विभाग देखील त्याच ताकदीने सामील आहे. आणि याच्या मागे कोण व्यक्ती आहे, कोणाचं पाठबळ आहे, कोण याच्यावरती दबाव आणतोय, कोणाच्या दबावाखाली तो प्लॅन हा मंजूर झालेला आहे. खोटा प्लॅन, हा अवैध प्लॅन आहे. तुझा उतारा 12 गुंठ्याचा असताना तू 30 गुंठ्यात कसं काय घुसतो? नगर रचना विभागाने याची पाणी शहानिशा केली नाही का? हे इथं आले नाही का? हे कोणाचं 1 फूट जास्त घर भरलं तर लगेच पाडतात हे तिकडे जाऊन. या ठिकाणी 20-20 गुंठे जागा कसं काय जास्त तुम्ही बांधकाम करता? आणि दुसरा प्रश्न, हे परेश गांधी, अक्षय गांधी, गांधी कन्स्ट्रक्शनचे हे येतात आणि खड्डे पाडतात. समोरच्याला बावळट समजतात. ते मी यांना म्हणतो अहो का आले? ते म्हणतात आम्हाला सांगितलं कुठं पण खड्डे बांधा. हे म्हणजे एकदम चुकीचं आणि माझ्या जागेवरती ताबे मारण्याचा प्लॅन चालू आहे. बरं, तुम्ही जे हा आरोप करताय, आता इथे हा तुमच्या नावाचा एक बोर्ड पण हो. लावलेला पाहायला मिळतोय. हो, मग आता हा बोर्ड लावलेला असताना त्यांनी इथे बांधकाम चालू केलंय काय सांगता? मी तेच म्हणतो ना, यांना एक मोठं राजकीय वचन आहे. मग हा बोर्ड आधी होता का नंतर लावले गेला? अहो बोर्डचं काय घेऊन बसली? जागा म्हणजे ओढलं पाहिजे ते. हा. माझ्या पंजोबाने आजोबांनी इथे शेती केलेली, रक्त सांडलेलं आहे. आम्ही तो ज्वारी मकेचं पीक घेतलेलं आहे. आज तागायत मी इथं उभं आहे, माझ्या ताब्यामध्ये ही जागा आहे. हे बोर्डचं काय घेऊन बसला? बोर्ड हा 20 वर्षापासून आहे. बोर्ड असो नसो, ही जागा माझ्या ताब्यात आहे. या जागेचा मालक मी आहे. बोर्डचा याच्यामध्ये विषय येत नाही. बोर्ड असो नसो, त्या जागाचा मालक असं बोर्ड लावायला पाहिजे असं काही नाही. बोर्ड मी माहितीसाठी लावलेलं आहे. आज कोणाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल होऊ नये, काही फसगत होऊ नये म्हणून मी हा बोर्ड माहितीसाठी लावलेला आहे. आणि याच्यामध्ये विषय असा आहे, भूसंपादन झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी, तत्कालीन उपजिल्हाधिकारी जे होते त्यांनी हा निवाडा केला होता, अवॉर्ड केला होता. या जागेचं राहिलेलं भूसंपादन झाल्यानंतरच्या जागेचा निवाडा करून घ्या. कजप, कमी जास्त पत्रक, गुन्हाकार बुक, आकार फोड हे डॉक्युमेंट बनवून या जागेला सातबारा उतारायला या जागेची नोंद लावा. तर हे नोंद लावण्याचं काम हे भूमी अभिलेख विभागाचं आहे. तर भूमी अभिलेख विभागानं आजपर्यंत नोंद लावली नाही, काहीच केलं नाही. तर याचा आहे सातबाराचा नोंद नसल्याचा फायदा हे एसटी महामंडळ आणि गांधी कन्स्ट्रक्शन घेत आहे. आणि त्या माध्यमातून माझ्या जागेवरती अवैध ताबे मारण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. बरं, तुम्ही जे म्हणतायत की तुमच्या सातबाराची दप्तरी नोंद नाही असं तुमचं म्हणणं आहे, यासाठी तुम्ही भूमी अभिलेख विभाग, सरकारी दप्तरी अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती का? मॅडम, ही मागणी मी 20 वर्षापासून करतोय. की आज नाही करत आहे की आज इथं स्टँड झालं काय चाललं असं नाही. 20 वर्षापासूनची माझी ही मागणी चालू आहे की बाबा काय झालं माझ्या कागदाचं, तुम्हाला ऑर्डर आहे, काय झालं काय झालं. ठीक आहे, मग मी राज्य माहिती आयोगाकडे याची दाद मागितली, अपील केलं. राज्य माहिती आयोगाने त्यांना 2021 साली आदेश दिलेला आहे, यांचे कागदपत्र 15 दिवसाच्या आत बनवून द्या. 1 महिना पण नाही, 15 दिवसाच्या आत, आणि ते पण निशुल्क. डाक सेवेने यांना घरपोच पाठवा, हा आदेश त्यांनी पाठवलेला. जे राज्य माहिती आयोगासमोर जी सुनावणी झाली, त्या भूमी अभिलेखच्या ज्या माहिती अधिकारी आहेत, मुसळे मॅडम ज्या आहेत, त्या तिथं उपस्थित होत्या. राज्य माहिती आयुक्तांसमोर त्यांनी कबूल केलं की मी 15 दिवसाच्या आत आम्ही एक गजपा गुन्हागारभूत यांना कागदपत्र बनवून देऊ, यांची सातबारा उतारी दप्तरी नोंद लावून देऊ. हे त्यांनी तिथं कबूल केलं होतं. 15 दिवसाच्या आत देऊ असं त्यांनी कबूल केलं होतं. 1 महिन्याने मला लेटर पाठवतात, तुमच्या कोणत्याही नोंदणी आमच्याकडे उपलब्ध नाही आणि आम्ही ते देऊ शकत नाही आणि आम्ही दिलगीर आहोत.
अहो एवढे मोठे अधिकारी लोक आणि मला दिलगिरी मागून माझ्या जागेत नुकसान भरून निघणार आहे का? अहो हे काम तुमचं आहे, सातबाऱ्याला लावायचं. तुमच्याकडे काही त्यांनी पाठवलेलं काही लेटर वगैरे आहे का? संपूर्ण कागदपत्र आहे. मग आता या संदर्भात तुम्ही न्यायालयाचं दार ठोठावणार आहात का? न्यायालयाचं तर जावं तर लागलच आम्हाला, त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांचा विश्वास हा उडलेला आहे. हे भूमी अभिलेख विभाग एकदम विश्वास उडलेला आहे. आम्हाला न्याय आम्ही नक्कीच जाणार आणि त्या संदर्भात आमची तयारी देखील पूर्ण झालेली आहे. आणि या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो, या ठिकाणी सावेडी जे एसटी बस स्टँड होत आहे याला आमचा काही विरोध नाही, होत आहे चांगली गोष्ट आहे. पण त्या माध्यमातून मी माझ्या जागेवरती ताबा त्यांना मारू देणार नाही. बस स्थानकाच्या आडून जो त्यांचा प्लॅन आहे, जो त्यांचा डाव आहे, या जागेवरती ताबा मारण्याचा, आम्ही तो सफल होऊ देणार नाही. आणि त्या अनुषंगानं आम्हाला जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत.